कॉपीराइट नियमाचे उल्लंघन करणे चोरी पाप आहे. जैन डिजिटल टेक्नॉलॉजी फाउंडेशन. जम्बूद्वीप. मध्यलोकाच्या मध्यभागी 1,00,000 योजन विस्ताराचा जम्बूद्वीप आहे. जम्बूद्वीपाच्या ठीक मध्यभागी सुमेरू पर्वत आहे. सुमेरू पर्वताच्या दक्षिणेपासून प्रारंभ केले असता क्रमशः भरत, हैमवत, हरी, विदेह, रम्यक, हैरण्यवत आणि ऐरावत हे 7 क्षेत्र आहेत. या 7 क्षेत्रांच्या मध्ये हिमवान, महाहिमवान, निषद, नील, रुक्मी, शिखरीन पर्वत आहेत. या 6 पर्वतांचा व्यास आणि रुंदी भिंती समान आहे. म्हणजेच खालपासून वरपर्यंत समानच आहेत. पर्वतांना कुलाचल असेही म्हणतात. या पर्वतांच्या दोन्ही बाजू मणिमय आहेत आणि समुद्राला स्पर्श करत आहेत. हिमवान पर्वताचा रंग सोन्यासारखा, महाहिमवान पर्वताचा रंग चांदीसारखा, निषद पर्वताचा रंग तापवलेल्या सोन्यासारखा, नील पर्वताचा रंग वैडूर्य अर्थात मयूरकंठ सदृश निळा, रुक्मी पर्वताचा रंग चांदीसारखा, आणि शिखरीन पर्वताचा रंग सोन्यासारखा आहे. हिमवान पर्वतावर पद्म नावाचे सरोवर आहे. महाहिमवानवर महापद्म, निषदवर तिगिंच, नीलवर केसरी, रुक्मीवर महापुंडरीक आणि शिखरींवर पुंडरीक नावाची सरोवरे आहेत. सरोवराला द्रह असेही म्हणतात. हिमवान पर्वतावर पद्म नावाचे सरोवर आहे. सरोवरांची सर्व कमळे पृथ्वी स्वरूप असतात, वनस्पती स्वरूप नसतात. पद्म सरोवरातील कमळाच्या पानांची संख्या 1011 असून त्याचा आकार नव्याने विकसित झालेल्या कमळासारखा आहे. कमळाच्या मध्यभागाला कर्णिका म्हणतात. रत्नमयी कर्णिकेवर श्रीदेवीचे रत्नमयी घर आहे. या एका प्रमुख कमळाची 1,40,115 परिवार कमळे आहेत. सर्व परिवार कमळे मणिमय आहेत आणि या प्रत्येक कमळावर
परिवार देवांचे एकच मणिमय भवन आहेत. पद्म सरोवरामध्ये मुख्य कमळावर श्रीदेवीचे घर आहे. त्याचप्रमाणे महापद्मात री, तिगिंचमध्ये धृती, केसरीमध्ये कीर्ती, महापुंडरीकमध्ये बुद्धी आणि पुंडरीकमध्ये लक्ष्मी देवींची घरे आहेत. बाकी सर्व रचना पद्म सरोवरासारखीच आहे. केवळ विशेषता एवढीच आहे की हिमवान पर्वतापासून निषद पर्वतापर्यंत कमळादिकांची उंची दुप्पट होत गेली आहे आणि परिवार कमळांची संख्या देखील दुप्पट होत गेली आहे. जय जिनेंद्र, थैंक यू. ज्ञान जो करते हैं, डोनेशन देने वाले, कल्याण जगत का करते हैं. दान धर्म की महिमा से प्रभावना ही होती है. महावीर प्रभु की वाणी हर घर में जाती है. दान करो जी, दान करो, इस जग का कल्याण करो. दान करो जी, दान करो, इस जग का कल्याण करो.